कहाणी ललिता पंचमीची. एका ललिता पंचमी कहाणी तुमची. आटपाट नगरामध्ये एक ब्राह्मण राहत असे. त्याला आवळे जावळे 2 मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप वारले. भाऊबंधांनी त्यांचे सगळे हिरावून घेतले व मुलांना देशोधडीस लावले. पुढे ती मुले जाता जाता एका नगरात आली. चालता चालता थकून गेली. भुकेने व्याकुळ होऊन त्यांची तोंडे सुकून गेली आहेत. इतक्यात एक चमत्कार झाला. त्याच वेळी एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणाने ह्या मुलास पाहिले. त्यांची दया आली. त्यांना आपल्या घरात बोलावून नेले. जेवू खाऊ घातले. नंतर त्यांची विचारपूस केली. त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. नंतर ब्राह्मणाने दोन्ही मुलास आपल्या घरी ठेवून घेतले. तो वेदाध्ययन वाचू लागला व मुलांनाही वेदाध्ययन शिकवू लागला. असे करता करता पुष्कळ दिवस झाले. पुढे काय झालं? तो ब्राह्मण ललिता पंचमीचे व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजींना विचारले, हे आपण काय करता? तेव्हा गुरुजी म्हणाले, हे उपांग ललिता पंचमीचे व्रत आहे. याने द्रव्य मिळते, विद्या प्राप्त होते, इच्छित हेतू प्राप्त होतात. हे शिष्यांनी ऐकले. यथाशक्ती त्यांनी व्रत केले. तशी त्यांना लवकर विद्या आली. 2 मुलांची लग्ने झाली. पुढे ते आपल्या नगराला आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानाने कीर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले. पुढे काय चमत्कार झाला? 2 भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दर वर्षाला आपला ललिता पंचमी व्रत करी. त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली. धाकट्या भावाने व्रताची हेळसांड केली. त्याने देवीला राग आला. त्यामुळे तो दरिद्री झाला. पुढे ते नवरा बायको थोरल्या भावाकडे राहावयास गेले. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळे त्याला राग आला. मोठा पश्चाताप झाला. तो आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचे व्रत टाकले. त्याचे मला हे फळ मिळाले. हा अपमान सहन करून इथे राहणे चांगले नाही. मी आता देवीला प्रसन्न करील तेव्हाच घरी येईन. असे बोलून तो निघून गेला. भावाने त्याचा पुष्कळ शोध केला, परंतु काही पत्ता लागला नाही. पुढे हा फिरता फिरता एका नगराजवळ आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारले, ह्या गावाचे नाव काय? कोणता राजा इथे राहतो? उतरायला जागा कुठे मिळेल? ते म्हणाले, ह्या गावचे नाव उपांग आहे व राजाही उपांगच आहे. इथं ललितेचं देऊळ आहे. तिथंच धर्मशाळा आहे. तिथे उतरायला जागा मिळेल. मग तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचे दर्शन घेतले. अनन्य भावाने तिला शरण गेला. रात्री देवळातच निजला. देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. राजाकडे जा, माझ्या पूजेच्या करंड्याचे झाकण माग, त्याची पूजा कर, म्हणजे तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल. इतके सांगून देवी गुप्त झाली व हा जागा झाला. दुसऱ्या दिवशी राजाकडे गेला. देवीचा दृष्टांत सांगितला. पूजेच्या करंड्याचे झाकण मागितले. राजाने ते दिले. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी नेऊन त्याची पूजा करू लागला. ललिता देवीचे व्रत करू लागला. तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीस गेले. पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला एक मुलगी झाली. तिचे नाव ललिता ठेवले. मुलगी मोठी झाली. बाहेर खेळायला जाऊ लागली. एके दिवशी मुलीने ते झाकण घेतले. नदीवर खेळायला गेली. नदीत आंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचे प्रेत वाहत आले. तिने त्याच्यावर झाकणाने पाणी उडविले. तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादाने त्याला सुंदर रूप प्राप्त झाले. हिने ते पाहिले. आपल्याला हाच पती असावा असे तिला वाटले. आपला हेतू त्याला कळविला. तेव्हा त्याने तिला विचारले, ही गोष्ट घडावी कशी? तशी ती म्हणाली, मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते. जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा, म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, भटजी आपोषणी का घेत नाहीत? तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो, नाहीतर असाच उठतो, म्हणजे ते देतील. त्याप्रमाणे तिने जेवायला बोलाविले. ब्राह्मण जेवायला बसू लागला. मुलीचे मागणे केले. बापाने मुलगी देण्याचे कबूल केले. सुखासमाधानाने जेवणे झाले. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावले. नवरा नवरीची बोलवण केली. घरी जाते वेळेस मुलगी देवीचे प्रसादाचे झाकण घेऊन गेली. त्यामुळे बापाच्या घरातले सगळे द्रव्य गेले. दरिद्र आले. तो फार गरीब झाला. तसा त्याच्या बायकोने मुलीजवळ झाकण मागितले. मुलीने ते दिले नाही. तिने तो रोष मनात ठेवला. एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली. जाताना वाटेत जावई भेटला. सासूने त्याला मारवले. झाकण घेऊन घरी आली.
इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्याने जावई जिवंत होऊन उठून घरी गेला. त्याने बायकोला झालेली हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढे ही सगळी हकीकत सासूला समजली. तशी ती जावयाच्या घरी आली. पटापट पाया पडू लागली. केलेला अपराध कबूल झाली. तिला पश्चाताप झाला. अशा कर्मामुळे तिला गरिबी आली. तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असे का होते. ह्याचे कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस. त्या योगाने असे होते. व्रत नेम यथास्थित कर, देवीची पूजा कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. त्याने तसे वागण्याचा निश्चय केला. घरी आला व व्रत करू लागला. तेणेकरून दारिद्र्य गेले, श्रीमंत झाला. त्याचे मनातले हेतू पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होत. ही 60 उत्तराची कहाणी वाचा. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.